एव्हरीवन, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण खूप दिवसातून भेटतोय. तर आज म्हणजे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण सुरू झाला की आपले सणसुद्धा सुरू होतात. तर श्रावणातला पहिला सण म्हणजे आपली नागपंचमी. तर आज आहे नागपंचमी आणि आज नागपंचमी निमित्त आपल्या घरामध्ये म्हणजे नागाचं पूजन काढून पूजा करतात. तसेच आमच्या शेतावर मंदिरसुद्धा आहे आणि आम्ही मंदिरात सुद्धा जाऊन पूजा करणार आहोत. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण नागपंचमी कशी सेलिब्रेट करतोय, म्हणजे आम्ही आमच्याकडे कशी सेलिब्रेट करतोय ते आम्ही तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहोत. आणि सकाळपासून थोडी घाई गडबड होती तर डायरेक्ट आत्ताच व्लॉग सुरू केला आहे. तर आपण जाऊयात आता पूजा करूयात आणि सगळी तयारी तुम्हाला दाखवते आता मी. तर हे आहे सगळं आपलं पूजेचं सामान आणि हा आहे नाग. तर नाग हा काही ठिकाणी पिठाचा नाग यूज करतात म्हणजे आपला, किंवा मग मातीचा नाग यूज करतात. काही ठिकाणी प्रतिमा सुद्धा करतात. तर हा आम्ही मातीचा नाग घेऊन आलोय बाजारातून. आणि हे सगळं पूजेचं सामान आहे. ही आहे नागाची वेळ. ही वेळ सगळी म्हणजे लागतेच ही नागपंचमीला. केळीचं पान आहे, पानाचा विडा आहे, केळी आहेत पूजनासाठी, फुलं आहेत, दुर्वा आहे, इथे नारळ आणि हे आहेत दाणे. हे 5 प्रकारचे दाणे आणि ही गुरगुळी आहे. आणि इथे हे पिठाचे असे कोण केलेले आहेत 7. ते 7 कोण म्हणजे 7 कोणांमध्ये दाणे, दूध, नारळ, आपले मोदकाची चोय, हे गूळ दूध टाकून सगळं भरायचं असतं हे. आणि हे बाकीचं सगळं सामान. तर आता आपण पूजा करूयात आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी पूजा करतात. हे पाटाच्या खाली रांगोळी मांडून त्याच्यावर केळीचं पान ठेवून मग इथे 7 प्रकारचे नाग काढलेले आहेत. हळद, कुंकू, तांदूळ, अबीर, गुलाल, भुरगुली आणि दाणे असे नाग काढायचे आणि मग त्याच्यावर हा नाग ठेवायचा. तर ते पानाचा विडा मांडून नारळ ठेवलाय, दिवा लावलाय, केळी ठेवीत पूजेला. आणि मग आता नागावर जी वेळ टाकून घ्यायची आहे. आणि 7 द्रोण केलेले आहेत ते इथे मांडून घ्यायचे. आता हे सगळं मांडलेलं आहे. 7 कोण मांडलेले आहे. त्याच्यामध्ये वाटाणे आहेत, ही लाडूची चोय आहे, गूळ, दूध, शेंगदाणे, चणे आणि भुरगुली असे 7 कोण लागतात. आणि नागाची पूजा करून त्यात वेळ लावून नागावरती असं हे पूजन काढलं आहे. आता आपण पूजा करूयात बेलपत्र वगैरे वाहून.
नागपंचमीसाठी नैवेद्य बनवलेला आहे. हे आहेत मोदक, उकडीचे मोदक. ही आहे मेथीची भाजी. इथे आहे वरण, ही बिरड्याची भाजी, भात, पापड, कोशिंबीर आणि लोणचं. तर आता नैवेद्य काढून घेते. आता आम्ही आमच्या मंदिरात आलो आहोत. घरची पूजा झाली आणि आता आमच्या मंदिरात. तर हे आहे आमचं मंदिर. ही आहे आमची नदी. मंदिरासमोरच गळती संपलेली, तर निकेश गळती भरायला आलेला आहे आणि इथे ही सगळी छोटी मुलं आहेत. नदीत गळ टाकतायत. हा गळती भरून घेऊन आलेला आहे आमच्या मंदिराचा गुरव. मंदिरात निकेश पूजा करतोय. मंदिरात आमचा डॉनी आला होता पाय पडायला, आशीर्वाद घ्यायला आलाय. आणि त्याच्याबरोबर मम्मी पण आलेली आहे त्याची. ओम नमः शिवाय. नैवेद्य आणलेला आहे तो आता घरी कसा घेऊन जायचं, तर इथे ही मुलं गळ टाकायला आलेली आहेत मच्छी पकडायला. तर आता त्यांना मी अजून नैवेद्य खायला देतो. पूजा वगैरे झाली आता. आणि हा मंदिर आहे हा माझ्या आजोबांच्या काळातला आहे. तर काय नागपंचमीला पहिल्यांदाच आम्ही इथे पूजा केलेली आहे. आम्ही लग्नाला 5 वर्ष झाली आमच्या, बट आम्ही हा जॉबला असल्यामुळे आम्ही तिकडेच रूमवरच पूजा करायचो नागपंचमीची. आज गावी आलो म्हणून आम्ही गावी पूजा केली आहे. घरी सुद्धा पूजन काढलं नागाचं आणि मग इथे मंदिरात येऊन मंदिरात सुद्धा पूजा केली आम्ही. मंदिरातली पूजा निकेशने केली. आणि मग आता अजून काय संध्याकाळी कुठे नागेश्वरला सकाळी जायचं होतं आम्हाला, बट सकाळी ते पूजा करायची म्हणून आम्ही नाही गेलो. आता दुपारनंतर आम्ही जाणार आहोत.
है ना? जाऊया. जाऊयात आपण तिकडे. आता जेवण वगैरे घेतो आम्ही घरी जाऊन. तर आता आम्ही आलो आहोत नागेश्वरला, आवाज इथे. आणि जत्रा भरली आहे इकडे. 2 वर्षाने भरले म्हणून खूप गर्दी पण आहे. दर्शनासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे. एवढी मोठी लागलेली आहे. मस्त झालं आणि खूप गर्दी होती तिथे. मी अलिबागमध्ये राहून मला नव्हतं माहिती की नागेश्वर मंदिरामध्ये म्हणजे नागपंचमीच्या दिवशी यात्रा भरते. तर मी आता फर्स्ट टाईम आली आणि एवढी म्हणजे यात्रा भरली आणि खूप गर्दी आहे. आणि तसंच कारण 2 वर्ष कोरोनामध्ये सगळं बंद होतं आणि आता सगळं चालू केले, तर आता खूप गर्दी आहे आणि खूप मजा वाटली. मस्त शॉपिंगसुद्धा केलेली आहे आणि काय नाही, फक्त मजा वाटली. आता चाललोय घरी. तर आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये आणि संध्याकाळ झाली आहे. आवासवरून आम्ही आलो नागेश्वरवरून आणि फ्रेश वगैरे झालो, चेंज वगैरे केला आणि नागाचं विसर्जन करायचं होतं म्हणून आम्ही आता इकडे आलोत आणि खूप मजा आली आवासला आणि यात्रा भरली त्याच्यामुळे खूप मला मजा वाटलं, छान वाटलं. आणि आता निकेश नागाचं विसर्जन करतोय.
तर आता आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एवढी मजा केली, म्हणजे नागपंचमी सेलिब्रेशन केली, प्लस नागेश्वरला गेलो आणि खूप मजा आली तिथे जाऊन पण. आणि मग आता संध्याकाळ झाली, आता घरी आलो, फ्रेश झालो वगैरे, नागाचं विसर्जन केलं आणि आता मस्त नदीवर आम्ही आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा. तसेच कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.